छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे केवळ राजकीय स्वातंत्र्य नव्हे, तर एक समग्र तत्वज्ञान होते। त्यांचे स्वराज्य म्हणजे लोकांच्या हक्काचे रक्षण, स्वातंत्र्य आणि न्यायाचे शाश्वत तत्व। शिवाजी महाराजांचे स्वराज्य म्हणजे शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य आणि इतर विदेशी आक्रमकांपासून भारताची रक्षा करण्यासाठी आणि आपला स्वतंत्र राज्य स्थापनेसाठी संघर्ष केला। त्यांचे स्वराज्य म्हणजे आत्मनिर्भरता आणि बाहेरच्या राज्यकर्त्यांपासून मुक्तता। शिवाजी महाराजांनी हिंदू धर्म आणि संस्कृतीला प्रोत्साहन दिले, तरीही त्यांनी सर्व धर्मांचा आदर केला आणि त्यांच्या राज्यात सर्व समुदायांना समान अधिकार दिले। स्वराज्य म्हणजे लोकांच्या हिताची काळजी घेणारे, योग्य आणि पारदर्शी प्रशासन। शिवाजी महाराजांनी राजकारणात एक प्रगल्भ प्रशासन प्रणाली विकसित केली ज्यात विविध विभागांचा समावेश होता, महसूल, लष्कर, न्याय त्यांचे प्रशासन सामान्य जनतेसाठी सुलभ आणि न्यायपूर्ण होते। शिवाजी महाराजांचे स्वराज्य म्हणजे केवळ प्रशासनाची क्षमता नव्हे, तर एक सशक्त सैन्यही। त्यांनी किल्ल्यांच्या निर्मिती, गनिमी कावा, गोरिल्ला युद्ध आणि युद्ध रणनीतीमध्ये नाविन्य आणले, ज्यामुळे त्यांचा राज्य संरक्षण सक्षम ठरला। शिवाजी महाराजांच्या स्वराज्याने सर्व समुदायांची समता राखली। त्यांनी विविध जाती, धर्म आणि समुदायांना समान अधिकार दिले, त्यामुळे त्यांचे स्वराज्य हे एकता आणि सामूहिकतेचे प्रतीक बनले। शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे एक जीवनशक्ती आहे जे केवळ राजकीय स्वातंत्र्यासाठी नाही, तर लोकांच्या जीवनातील सर्वांगीण सुधारणा आणि समृद्धीसाठी होते। जर छत्रपती शिवाजी महाराज आजच्या काळात असते, तर ते स्वराज्य आणि त्याची सद्यस्थिती याबद्दल काही महत्त्वाचे प्रश्न विचारले असते। 1. स्वराज्य म्हणजे लोकांच्या हक्कांचे संरक्षण अजूनही होत आहे का? 2. आपण न्यायपूर्ण आणि समतामूलक समाजाचे पालन करत आहोत का? 3. स्वराज्याच्या तत्वावर लोकांची एकता कायम ठेवली आहे का? 4. स्वराज्य प्रत्यक्षात स्वतंत्र आहे का, की आपण अजूनही बाह्य प्रभावांपासून मुक्त नाही? 5. आपण आत्मनिर्भरतेची भावना जपली आहे का? 6. आपण आपल्या सांस्कृतिक वारशाचे आणि मूल्यांचे रक्षण करत आहोत का? 7. स्वराज्याचे रक्षण करणारे आपण बाह्य आणि आंतरिक आव्हानांवर योग्य ठरवले आहे का? 8. आपण स्वराज्यासाठी लढलेल्या योद्ध्यांचे आणि नायकांचे योग्य सन्मान करतो का? 9. आधुनिक भारत अजूनही त्याच्या स्वराज्याच्या तत्वांचा आदर ठेवतो का आणि त्याची नवी धारा आणि दिशा ही शिवाजी महाराजांच्या आदर्शावर उभी आहे का? शिवाजी महाराजांचा आदर्श आजही आपल्याला प्रेरणा देतो। त्यांच्या नेतृत्वाने आणि वीरतेने संपूर्ण भारताला एक नवी दिशा दिली। ते नेहमीच आपल्यासाठी एक महान प्रेरणा स्रोत राहतील। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय शिवाजी, जय भवानी।